अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 16वा. गुरुभक्त अरुणी, वेद आणि उपमन्यू. हा अध्याय पठण केल्यास आपणास गुरु सेवेत प्रमाद घडणार नाहीत आणि गुरुकृपेची प्रचिती येईल. अध्याय 16वा. गुरुभक्त अरुणी, वेद आणि उपमन्यू. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारी वैजनाथ क्षेत्री अंबाभवानी नावाचे एक मनोहर स्थान आहे. श्री गुरूंनी तिथे वर्षभर वास्तव्य केले. त्यांचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो. एके दिवशी एक ब्राह्मण साधक श्री गुरूंपुढे आले व म्हणाले, स्वामी, मी बरीच साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही, त्यामुळे मनशांती नाही. कृपया मला मार्ग दाखवा. माझे गुरु निष्ठुर आहेत, त्यांनी मला ज्ञान दिले नाही, कष्ट होऊन मात्र घेतले, त्यामुळे मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, महोदय, गुरूंचा त्याग म्हणजे आत्मघात. माझ्या दृष्टीने तुम्ही गुरुद्रोही आहात. जो गुरूंना सर्व भावे शरण जातो, गुरु आज्ञेने तत्परतेने पालन करतो, त्या शिष्याला ज्ञान, सिद्धी, देवांचे आशीर्वाद या सर्व गोष्टी अनायासे प्राप्त होतात. मी तुम्हाला आदर्श गुरुभक्तीचे एक उत्तम उदाहरण सांगतो, ऐका. द्वापर युगात द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते. त्यांचे अनेक शिष्य होते. अरुणी, वेद आणि उपमन्यू हे त्यांच्यापैकी तिघे. धौम्य आपल्या शिष्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेत असत आणि कसोटीला उतरलेल्या शिष्यांवर तात्काळ कृपा करत असत. एके दिवशी त्यांनी अरुणींना शेतात पाणी देण्यास सांगितले. त्यानुसार ते शेतावर गेले. जवळच एक कालवा वाहत होता. एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्यांचा प्रभाव बांधाऱ्याने अडवणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी जागा निवडली आणि शिळा टाकून बांधारा घालण्याचा प्रयत्न करू लागले. पण पाण्याच्या जोरामुळे तो टिकेना. तेव्हा प्राण गेले तरी चालतील, पण शेताला पाणी द्यायचेच असा निश्चय करून बांधाऱ्याचा जो प्रवाहाकडे टिकत नव्हता, तिथे ते स्वतःच आडवे झोपले. हा मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले. पण अरुणी कुठे दिसले नाही. त्यांनी हाका मारल्या तेव्हा ते प्रवाहातून बाहेर आले. ते थंडीने गारठून गेले होते, पण त्यांच्या मुखावर कर्तव्यपूर्तीचे समाधान होते. तेव्हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर धौम्यांनी गुरु कार्यासाठी प्राणांचीही पर्वा न करणाऱ्या अरुणींना वात्सल्याने जवळ घेतले व आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यांच्या आशीर्वादाने ते तात्काळ महान ज्ञानी झाले. धौम्यांनी वेदांना त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करायला सांगितली. पीक तयार झाल्यावर त्यांनी कापणी व झोडपणी करून खळ्यात धान्याची रास तयार केली. मग ते आश्रमात आले. धौम्यांनी त्यांना रेडा झुंपलेला एक गाडा दिला. तो घेऊन ते शेतात गेले. त्यांनी 2 अखंडी साळी भरली व आश्रमाकडे गेले, पण रेड्याला गाडा ओढवेना. मग जोखडात मान अडकून तेही गाडा ओढू लागले. मार्गात रेडा चिखलात रुतला असताना त्यांनी त्याला सोडले आणि मस्त प्रयासाने गाडा बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याचा आधार घेऊन ते गाडा कसाबसा ओढत आश्रमात आणला. धौम्याने धावत जाऊन त्यांच्या गळ्याभोवती आवळलेला फास सोडवला आणि स्वहस्ते त्यांचा घाम पुसला. त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या धौम्याने त्यांनाही वरदान देऊन वेदशास्त्राने संपन्न व महाज्ञानी केले. उपमन्यू धौम्याची गुरे राखायचा. त्याच्या अतिखाण्याने बुद्धीला जडत्व येऊन त्यांनी विद्याभ्यास प्रगती होणार नाही म्हणून आश्रमातून त्यांना मोजकेच अन्न दिले जायचे. म्हणून भूक भागवण्यासाठी ती भिक्षा मागायची. ही गोष्ट धौम्यानं कळताच त्यांनी ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितली. मग ते 2दा भिक्षा मागू लागले. धौम्याने तीही आश्रमात देण्यास सांगितले. मग ते वासरे पितांना गायीच्या कासरातून ते अतिरिक्त पानं व्हायचे. ते दूध पिऊन भूक भागवू लागले. धौम्याने त्यालाही प्रतिबंध केले. एकदा त्यांनी रुईच्या झाडातून उगवणारा चिकच द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला. त्याचा काही अंश डोळ्यात गेल्याने त्यांना अंधत्व आले. ते रानामध्ये चाचपडत हिंडू लागले. तिथे अडकून एका आडात पडले आणि गुरे वासरे हरवतील या चिंतेने रडू लागले. रात्री धौम्याने शोध घेऊन त्यांना शोधून काढले. उपमन्यूने त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी त्यांना अश्विन कुमाराचे स्मरण करायला सांगितले. त्या देवाच्या कृपेने उपमन्यूला पूर्ण दृष्टी आली. ते आडातून बाहेर आले. ते अत्यंत प्रामाणिक व भोळे होते. त्यांनी भूक भागवण्यासाठी अन्य पायऱ्या शोधली, पण गुरु आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही. त्यामुळे प्रसन्न झालेल्या धौम्याने त्यांना ज्ञान प्रसन्न होऊन या उपमन्यूची खूप कीर्ती झाली.
श्री गुरु म्हणाले, उपवर्य, अशा प्रकारे विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्या गुरुकृपेची लवकरच प्रचिती येते, पण तुमच्यासारख्या अधमांना शेवटी नरकच प्राप्त होणार. तेव्हा ते ब्राह्मण पश्चातापाने प्राणत्यागास उद्युक्त झाले. त्यावेळेचा त्यांचा मनोभाव जाणून श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले आणि आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना संज्ञान केले. मग श्री गुरूंच्या आज्ञेने त्यांनी त्यांच्या गुरूंची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागले. त्यानंतर श्री गुरूंनी कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले भिल्लवडी गावी वास्तव केले. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.